नमस्कार मित्रांनो, आज 13 जून. लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सखी आणि कान्हा एकत्र आता कामत बंगल्यावर राहणार आहे. सरकारला बंगल्यातून बाहेर हाकलणार आहे लवकरच. आजत गाजत सखी आणि कान्हाची एंट्री आपल्याला पाहायला मिळणार आहे. सखी आणि कान्हा आता एकत्र आलेत. त्याचबरोबर मनस्विनीची नजर खऱ्या तेजस्विनीवर पडते आणि तिथे मासेवालीच्या घरी कान्हा पण येतो, जिथे ती मासेवाली लपली असते. आणि सखीने त्या महाकाय बाईला बेशुद्ध केलंय, तिच्या अंगावर बसली आहे. आणि हे सगळं बघून सगळे जण आश्चर्य झाले, पोलीस सुद्धा. मग सखीची सुटका झाली. मासेवाली फायनली पकडल्या गेली आहे. तर खूप काही दाखवले त्यांनी आजच्या भागात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, काल तुम्ही रेकॉर्ड ब्रेक केलाय. आपल्या चॅनलवर कालच्या व्हिडिओला सगळ्यात जास्त लाईक्स आलेत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि जे चॅनलला नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला दिलेली बेल नोटिफिकेशन ऑन करा. खरे रिव्ह्यूज तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. तर सुरू करूया आजच्या भागाला. आजचा धमाकेदार एपिसोड सुरू होतो सखीच्या ऍक्शन सीन पासून. आता सखीला सरकारचा खूप राग आला असतो, तर तिचा सगळा राग ती चंद्रिकावर काढते. चंद्रिकाचं मुंडकं ती जेलवर आपटते, जे बार्स असतात त्यावर. आणि तिला मंगळसूत्र परत घेण्याचं चॅलेंज सुद्धा देते. सखी आणि चंद्रिका दोघेही आता लढाईसाठी तयार झाले असतात. तर दुसरीकडे आता कान्हा सरकारचा पाठलाग करतोय. आता ही चंद्रिका आधी सखीला धक्का देते आणि बघा सखी काय करते. सखीची हाईट लहान असते म्हणून ती एका उंच धडीवर उभी राहते आणि मग त्या चंद्रिकावर भुक्क्यांनी हल्ला करते. दुसऱ्या हाताने चंद्रिकाचा ती गळा पकडते. 10-12 भुक्क्या मारून झाल्यावर सखी आता चंद्रिकाचं डोकं भिंतीवर आपटते. आणि एकदा नाही, दोनदा नाही, तर 7-8 वेळा सखी असं करते. तर ही इतकी मोठी चंद्रिका बेशुद्ध पडते. मग सखी तिचं मंगळसूत्र वापस मिळवते, चंद्रिकाची मूठ उघडून. आणि सखीला खूप आनंद होतो. आता ही इतकी मोठी चंद्रिका सखी समोर हारली असते आणि बेशुद्ध झाली असते. तर मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. मनस्विनीची गाडी एका ठिकाणी थांबली असते आणि कान्हा सुद्धा थोड्याच अंतरावर मागे त्याची बाईक थांबवतो. आता जिथे पत्ता सांगितला या मासेवालीने, चिकूवाडी, तिथे आता मनस्विनी पोहोचली असते त्या ऍड्रेसवर. कान्हा त्याची मान अशी खाली टाकतो. सरकारचं लक्ष नसतं. तर मित्रांनो, एक गल्ली असते, त्यामधून ही मनस्विनी पास होते. आणि मग एक दरवाजा, तिथे आता ही मनस्विनी अशी नॉक करते. तर आतमध्ये आता तेजस्विनी सखीची आई पुष्पाचे पाय चेपून देत असते, तिने सांगितल्याप्रमाणे. आणि मग दरवाजाचा आवाज येतो आणि ही मासेवाली, ही पुष्पा, सखीच्या आईला म्हणजे तेजस्विनीला सांगते दार उघडायला. पुष्पा तेजस्विनीला म्हणते, ऐकायला येत नाही का? जा, दार उघड आणि बघ कोण आहे ते. आणि बघा मित्रांनो, तेजस्विनीचा चेहरा तिच्या पदराने झाकूनच असतो. आणि तेजस्विनी आता दरवाजा उघडणारच असते, तितक्यात बाहेरून सरकारचा आवाज येतो, ए पुष्पा, दार उघड. मनस्विनीचा आवाज तेजस्विनी ओळखून घेते आणि तेजस्विनी एकदम दचकते आणि मध्येच थांबते. आता तेजस्विनी मनात म्हणते, बापरे, हा तर मनस्विनीचा आवाज आहे. तर बाहेरून ही मनस्विनी पुष्पाला परत हाक मारते. आता सरकारचा आवाज ऐकून ही मासेवाली, ही पुष्पा पण घाबरते. आणि बघा आता काय होतं. ही पुष्पा म्हणते, सरकार ह्या इथे कशा? आणि आता ही मासेवाली तेजस्विनी जवळ येते आणि म्हणते, जा, जाऊन कुठेतरी लपून बस. मी सांगितल्याशिवाय बाहेर यायचं नाही, पटकन जा. आता तेजस्विनी पहिलेच घाबरली असते मनस्विनीचा आवाज ऐकून. तेजस्विनीला वाटत असतं की तेजस्विनीला शोधत ही मनस्विनी तिथे आली आहे. आणि बघा आता काय होतं. ही पुष्पा आता दार उघडते आणि तेजस्विनी पटकन एका पिलर मागे जाऊन लपते. या मनस्विनीचं लक्ष जातच. तर इथे आता ही पुष्पा दार उघडते आणि घाबरतच म्हणते, सरकार तुम्ही इथे? आता या मासेवालीला, या पुष्पाला घाम फुटला असतो. त्यानंतर काय होतं, ही मनस्विनी म्हणते, काय ग, इतका वेळ लागतो का दार उघडायला? आताच्या आता इथनं गायब व्हायचं. आता ही पुष्पा म्हणते, चालेल. पुढे आता मनस्विनी सांगते या पुष्पाला, तुझा फोटो सगळीकडे व्हायरल होतोय आणि बघितलं तर प्रॉब्लेम होईल, त्यामुळे लवकरात लवकर गायब व्हायचं. पुढे आता ही मनस्विनी म्हणते, जिथे जायचंय तिथे जा आणि लिसन. ही मनस्विनी धमकावते आणि पुष्पाला म्हणते, माझं नाव घ्यायचं नाही, पकडल्या गेलीस तर. नाहीतर. त्यावर आता ही पुष्पा म्हणते, नाही सांगणार, पकडल्या गेली तरी नाही सांगणार, माझा जीव गेला तरी नाही सांगणार. त्यानंतर मनस्विनी पुष्पाला म्हणते, चल. आता ही पुष्पा मनस्विनी सोबत जाणारच असते. तर मनस्विनीचं लक्ष जातं तेजस्विनीकडे. मनस्विनीचं लक्ष तेजस्विनीच्या साडीकडे जातं. तिला तेजस्विनीची साडी दिसते. तिला समजतं की कोणीतरी लपून बसलंय. त्यानंतर मनस्विनी पुष्पाला विचारते, कोण आहे घरात? तर पुष्पा सांगते की माझ्या भावाच्या सुनेची लांबची नातेवाईक आहे. ही मनस्विनीला शंका येते. मनस्विनी म्हणते, नातेवाईक? आणि मनस्विनी चेक करायला आता आतमध्ये येते आणि ती तेजस्विनीच्या वाटेने चालत असते.
तर ही जी मनस्विनी आहे ती तेजस्विनीच्या खूपच जवळ असते. तर तेजस्विनी खूपच घाबरत असते. तिला वाटत असता आता आपण पकडल्या जाऊ आणि मग सगळं संपेल. ती मनस्विनी पुष्पाला थांबायला सांगते आणि एकटीच चालत जाते तेजस्विनीकडे. तर तेजस्विनी खूप घाबरते आणि देवाकडे प्रार्थना करू लागते. तितक्यात ऐनवेळी तिथे कान्हाची एंट्री होते. ही जी मनस्विनी आहे ती फक्त 1 फुटाच्या अंतरावर असते आता तेजस्विनीच्या पासून. मग कान्हाचा मागून आवाज येतो, धप्पा. ही मनस्विनी घाबरते आणि मनस्विनीचं आता दुर्लक्ष होतं. मनस्विनी त्या बाईला म्हणजे खऱ्या तेजस्विनीला विसरूनच जाते. आणि बघा आता काय होतं. कान्हा म्हणतो, गुन्हेगार सापडला. तेजस्विनीला सुद्धा कान्हाचा आवाज येतो. कान्हा म्हणतो, मनस्विनी उर्फ सरकार, सापडलात तुम्ही. आता काही तुमचं खरं नाही आहे. आणि या मनस्विनीचा चेहरा पाहण्यासारखा होतो. ही खूपच घाबरली असते. मनस्विनीच्या अंगाचं पाणी पाणी झालं असतं कान्हाला सामोर बघून. आणि मासेवाली सुद्धा ही पुष्पा खूपच घाबरते. आता कान्हा पुष्पाला म्हणतो, तुम्ही ड्रग्ज प्रकरणात माझ्या सखीला तुम्हीच अडकवलं हो ना? सरळ पोलीस स्टेशन मध्ये यायचं, एक गुन्हा कबूल करायचा. आणि हे सगळं तुम्हाला ज्यांनी सॉरी जिने करायला सांगितलं तिचं नाव घ्यायचं. तर कान्हा मुद्दामच बोलतो. आता कान्हा या पुष्पाला म्हणतो, आता जेलमध्ये जाऊन खडी फोडायचा नंबर तुमच्या सरकारचा. आणि आता ही मनस्विनी खूप घाबरते आणि कान्हा मासेवालीचा या पुष्पाचा हात पकडतो आणि म्हणतो, तुम्हीच चला आता जेलमध्ये. ही पुष्पा सोडण्याचा प्रयत्न करते स्वतःला आणि म्हणते, सोड मला, सोड. कान्हा म्हणतो, चला. कान्हाने आता हात घट्ट पकडून ठेवला असतो या पुष्पाचा. तर आता ही मनस्विनी कान्हाला हाक मारते आणि जोरात ओरडत म्हणते, कबीर. बघा ही मनस्विनी काय करते. ही मनस्विनी सुद्धा जाते कान्हाचा ती हात पकडते आणि म्हणते, सोड तिला. कान्हा काही पुष्पाचा हात सोडत नाही. तर आता या मनस्विनीचं लक्ष जातं लाकुडाकडे. आणि बघा ही मनस्विनी काय करते. मनस्विनी खाली पडलेला लाकूड उचलते आणि मागून कान्हावर हल्ला करते. कान्हाच्या डोक्यात ती लाकूड मारते. त्यामुळे आता पुष्पाचा हात सुटतो आणि ही मनस्विनी पुष्पाला म्हणते, पड. ही तेजस्विनी जी आहे सखीची आई ती लपून बघते सगळं. ही पुष्पा पडून जाते. कान्हाच्या डोक्याला लागलं असतं, रक्त पण निघालं असतं. सरकारला वाटतं की पुष्पा पडाली आहे आता. पण बघा ट्विस्ट आहे. कान्हा आता स्माइल करायला लागतो. अचानक कान्हा त्याच्या डोक्याला हात लावतो आणि म्हणतो, हसतो तो असा आणि म्हणतो, हा. आता ही मनस्विनी म्हणते, हसतोस काय, पडाली आहे ती. कान्हा म्हणतो मनस्विनीला, सो व्हॉट, पडू द्या, बाहेर आमची महिला ब्रिगेड आहेच की. आता ही मनस्विनी विचारते, म्हणजे? कान्हा म्हणतो, कडेलच. आणि कान्हा सुद्धा मासेवालीच्या मागे जातो. आता ही मनस्विनी परत घाबरते. लाकूड फेकून ती सुद्धा त्या कान्हाच्या मागे मागे जाते आणि तेजस्विनीकडेचं दुर्लक्ष होतं. तेजस्विनी आता लपून बघते आणि चेक करते तर तिथे आता कोणीच नसतं. तेजस्विनीच्या जीवात जीव येतो आणि आता तेजस्विनीला सगळी सिच्युएशन समजली असते कारण तिने सगळं ऐकलं असतं. तेजस्विनी स्वतःला आता आरशात बघते. तिथे आता साईबाबांचा फोटो असतो. त्याकडे बघत तेजस्विनी म्हणते, माझ्या सखीचं रक्षण कर बाबा. आणि इथे आता ऑलमोस्ट सकाळ झाली असते. ही मासेवाली पडून जाण्याचा प्रयत्न करते. ती खूपच घाबरली असते. भर रस्त्यातच ती पडत सुटते. तितक्यात सामोरून महिला मंडळ येते. आपल्या चाळीतली लोक, आपल्या चाळीतल्या बाया, आणि त्या सगळ्या एकमेकींचा हात पकडतात आणि या पुष्पाला घेरतात. ही पुष्पा खूपच घाबरते आणि मागून आता कान्हा पण येतो आणि सगळे या पुष्पाला गोल करून असे उभे असतात. चाळीतल्या बाया म्हणतात, आता सापडली ही एकदाची. परीची आई म्हणते, तुला तर ही पृथ्वी पण नाही पुरणार पडायला. जानू रागातच म्हणते या पुष्पाला, आमच्या सखीला फसवलंस, भोग तुझ्या कर्माची फळं. जानू आता एक कानाखाली मारते या पुष्पाच्या आणि सगळे मिळून पुष्पाला घासत पोलीस स्टेशन मध्ये घेऊन येतात. ही पुष्पा आता खूपच घाबरते. पुष्पा आताशी खाली असते, ती खाली पडली असते. आणि बघा आता काय होतं, सगळ्यांचं लक्ष जातं सखीकडे. हे सगळे बघून आश्चर्यचकित होतात. सखी चंद्रिकाच्या अंगावर बसून डबा खात असते. काय ते सखीचे एक्सप्रेशन्स कमाल. हे आपल्या कृतिकाने खूपच छान ऍक्टिंग केली आहे. सगळेजण आता सखीकडे बघतच राहतात. आता हा जो पोलीस आहे तो कालचा, तो विचारतो, काय खाते ही सखी आणि कशावर बसून. त्यानंतर पोलिसांचं लक्ष जातं आणि आता पोलीस म्हणतो, बाप रे, इतकी मोठी गुन्हेगार आहे ही बाई, हिला लोडवून सखी तिच्या अंगावर बसली आहे. आतापर्यंत कोणाचीच हिंमत झाली नाहीये त्या चंद्रिका पुढे मान सुद्धा वर करायची. कान्हा म्हणतो या पोलिसाला, आता तरी त्यांना सोडा, कारण आम्ही खऱ्या गुन्हेगाराला सोबत घेऊन आलोय. तीच आहे ती मासेवाली बाई. तिनेच सखी मॅडमला मासे विकून त्यामध्ये ड्रग्ज टाकले होते आणि तुमच्याच काही सहकाऱ्यांनी सखी मॅडमला अटक केली होती. हे चुकून एकदा विचारा तुम्ही यांना, असं म्हणत कान्हा
मासेवालीकडे बोट दाखवतो. आता जो हा पोलीस आहे तो मासेवालीला विचारतो, काय ग, काय हे सर्व प्रकरण? त्यांच्या पद्धतीने ते विचारतात आणि ही मासेवाली आता घाबरते आणि सांगते, हो साहेब, मीच विकलेत या पोरीला मासे. त्या मासेत ड्रग्सची पावडर सुद्धा मीच भरली. या पोरीचा त्याच्याशी काहीच संबंध नाहीये. तिला यात अडकवण्यात आलंय. आता हे पोलीस पुढे विचारतात, आणि हे सगळं करायला तुला कोणी सांगितलं? तर ही मासेवाली खोटं सांगते आणि म्हणते, कोणीच नाही, सगळं माझं मीच केलं. तर सरकारने या पुष्पाला आधीच धमकावलं असतं आणि हिनेच सांगितलं असतं, ही आता वफादार असते सरकारची, त्यामुळे स्वतःचा जीव जरी गेला तरी हे सरकारचं नाव घेणार नाही, असं तिने मनस्विनीला म्हटलं असतं. पण बघूया आता पुढे काय होतं. कान्हा म्हणतो, 1 मिनिट. मासेवालीला कान्हा म्हणतो, तुम्ही खोटं बोलताय, तुमचा आणि सखी मॅडमचा काहीच संबंध नाहीये, मग तुम्ही असं का कराल? आणि कान्हा पोलिसांना म्हणतो, यांना प्लीज विचारा, यांचा खरा बॉस कोण आहे तो. तर हा जो पोलीस आहे तो कान्हाला म्हणतो, तुम्ही काळजी नका करू, यांचा बॉस कोण आहे आम्ही वधवून घेऊच. तर या मासेवालीला अटक होते. तर जानू पोलिसांना म्हणते, साहेब, आमची सखी निर्दोष आहे, आम्ही खूप आटापिटा केला सखीला सोडवण्यासाठी, आता तरी सोडा तिला, आमची सखी भोळी आहे हो. तर कान्हा म्हणतो, नाही जानू. कान्हा आता सखीकडे पाहतो. कान्हाला खूप गर्व वाटत असतो सखीवर, खूप प्राऊड फील होतं. कान्हा आता सखीकडे बघत म्हणतो, जी मुलगी एवढ्या सहजासहजी एवढ्या मोठ्या गुन्हेगाराला लोडू शकते, साधी असू शकत नाही, खरी मर्दिनी आहे. तर सखीला पण बरं वाटतं हे ऐकून. पोलीस आता इन्स्ट्रक्शन्स देतात सखीला सोडवण्यासाठी, आणि सखी फायनली जेलमधून बाहेर निघाली आहे. मला लपंडाव या सिरियलची एकच गोष्ट आवडते की ते जास्त दिवस एक सीन लांबून ठेवत नाही, आणि आता लवकरच सखीची सुटका झाली आहे. सगळेजण आता आश्चर्याने सखीकडे पाहतात. सखी आता बाहेर निर्दोष, तिची सुटका झाली असते. सखी आता कान्हाकडे बघते आणि इशाऱ्यातच त्याला थँक्यू म्हणते. कान्हा सुद्धा तिचं थँक्यू एक्सेप्ट करतो. सखी आता स्माइल करते आणि जानूला मिठी मारते आधी. पुढे तर खूपच मजा येणार आहे. कान्हा आणि सखी एकत्र येऊन कामत बंगल्यावर जाणार आहे आणि सरकारला हाकलणार आहे, तेही लवकरच. तर बघा आता काय होतं. तर सखीला सन्मानाने बाहेर नेण्यात येतं. सखीची इतकी बदनामी झाली असते ते सगळं आता गायब होतं, पुसल्या जातं. पोलीस स्टेशनच्या बाहेर आल्यावर सखी कान्हाकडे बघते. दोघेही एकमेकांकडे बघून स्माइल करतात आणि कान्हा सखीला इशारा करतो. सखी आता एकटी समोर चालते आणि सगळे तिच्या मागे मागे चालतात. सखीला तिचा कॉन्फिडन्स परत मिळाला असतो. चाल पुढं पुढं, तुला भीती कशाची, हे गाणं बॅकग्राऊंड मध्ये वाजत असतं. इथे आता सीन शिफ्ट होतो. ही मनस्विनी आता गौतमच्या थोबाळीत मारणार आहे. तर बघा का बरं. परशू आणि मीनाक्षी साफसफाई करत असतात आणि हॉलमध्ये ही नंदा आता मनस्विनीला विचारते, काय ग, मासेवालीला पकडलं का? काय झालं तिचं, तू तिला गायब केलंस ना? तर ही नंदा हळूच आवाजात विचारत असते. तितक्यात तिथे आता गौतम येतो. मुद्दामच टीव्ही ऑन करतो. किरण आणि कान्हाचा जो मित्र आहे रिपोर्टर, तो आता न्यूज चॅनलवर सांगत असतो की सखीची निर्दोष सुटका झाली आहे. परशू आणि मीनाक्षीला खूपच आनंद होतो आणि सरकारला खूप मोठा झटका लागतो. पुढे आता हा रिपोर्टर सांगत असतो की खऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे, ती म्हणजे ती मासेवालीच, आणि लवकरच गुन्ह्यामागचे सर्व सूत्रधार सापडतील अशी आशा करण्यात येते. आता हे ऐकून मनस्विनी खूप घाबरते. परशू आणि मीनाक्षी खूप खुश होतात हे ऐकून, आणि आता मनस्विनीला वाटत असतं ती सुद्धा पकडला जाईल. गौतम टीव्ही बंद करतो आणि मनस्विनीला म्हणतो, दुसऱ्यांसाठी खड्डे खाणलेत ना, माणूस स्वतःच पडतो त्याच्या आत, नाही म्हणजे निसर्गाचा नियमच आहे असा, त्याला कर्माचं फळ असं म्हणतात. काय ग, तू सखीला जेलमध्ये पाठवलंस, आणि तुला काय वाटलं ग, सखी जेलमध्ये जाईल, तिला त्रास होईल, ती खचेल, रडेल, आणि तुला काय वाटलं भट्टीत गेल्यावर लोखंड विरघडेल? सखी बाहेर आली, आणि नुसती बाहेर नाही आली तर तुझ्याशी 2 हात करायला सज्ज झाली. आता परशू मीनाक्षीला पण गर्व वाटत असतो सखीवर. नंदा आता डोळे काढूनच बघते. गौतम म्हणतो, तू सरकार, तू तर फसली आहेस इथेच. आणि गौतम या मनस्विनीला म्हणतो, तू तर आता तोंडावर आपटली आहेस. आता या मनस्विनीला खूप राग येतो. गौतमकडे रागात बघते आणि जोरात गौतमच्या थोबाडीत मारते. पण बघा आता काय होतं. नंदा तर उठून उभीच होते. आता गौतम सरकारच्या तोंडावर म्हणतो, उप्स, दम नाही वाटला ग तुझ्या या अनपटीत. पण तुला एक सांगतो, तुझ्या या पराभवाची चमाट खाऊन माझ्या मनाला खूप गारवा मिळाला. तुझ्या चेहऱ्यावरची स्माइल तर डिझॉल्व्ह होत चालली आहे. गौतमचा कॉन्फिडन्स पण आणखीच वाढला असतो. गौतम या मनस्विनीला म्हणतो जातानाच, सांभाळ. परशू मीनाक्षी मस्त आता स्माइल करत असतात आणि त्यानंतर ही सरकार तिथेच उभी राहते. त्यानंतर गौतम निघून जातो आणि ही मनस्विनी परशू मीनाक्षीकडे रागात बघते. तर हे दोघे आता आपापल्या कामाला लागून जातात आणि निघतात तिथून. आता ही जी नंदा आहे
ही आता मनस्विनीला म्हणते, येड्याची जत्रा मेली, त्या गौतमने तुला मारलं का तू त्याला मारलं? मला तर काही कळलंच नाही. हे मात्र खरंय, त्या सखीने बाहेर राहून हा डाव जिंकलाय. हे तुला तुझी जागा दाखवली आहे. ही नंदा कधी कधी खूपच चांगली बोलते या मनस्विनीला. पुढे आता ही नंदा म्हणते, तिने तुला तुझी जागा दाखवली आहे, आपल्याला आता काहीतरी करावं लागेल, नाहीतर असं होईल सखी घराच्या बाहेर राहून जिंकणार आणि मग तू घरात राहूनच तुझं सरकार पाळणार. आता हे ऐकून मनस्विनी जोरात ओरडते नंदावर आणि म्हणते, हे घर माझं आहे, हे घर माझं होतं आहे आणि माझंच राहणार. तर नंदा थोडी घाबरते. मनस्विनी म्हणते, तुफान येऊ दे, वादळ येऊ दे, सुनामी येऊ दे, नाहीतर काहीही येऊ दे, की त्या सखीला या घरात कधीच शिरू देणार नाही, कधीच नाही. पण सखी कान्हाला घेऊन लवकरच येणार आहे, अगदी वाजत गाजत तिचं स्वागत करणार आहे ती स्वतःच. आणि बघा इथे काय होतं, आता ही मनस्विनी तिच्या खोलीत जाते आणि शांत होण्याचा प्रयत्न करते, पण तिथे नंदा परत येते आणि या मनस्विनीला 2 मिनिटं सुद्धा शांत बसू देत नाही. नंदा मनस्विनीला म्हणते, काय ग ए, त्या सखीचे तू पंख छाटलेस, पण काय झालं? तिचे पाय कापले तर ती उड्या मारायला लागली, तिचे पंख छाटलेस तर ती भरारी मारायला लागली, तिची जीभ कापलीस तर जास्त बडबडायला लागली. यावर आता ही मनस्विनी म्हणते, हे सगळं झालं कारण तिला त्या कबीरची साथ आहे. ती कॅरमचा खेळ कोणाविरुद्ध जिंकली? कबीरच्या. आणि मुंबईतल्या सगळ्या कॉर्पोरेट कंपनीजने तिला जॉब द्यायला नकार दिला, पण काय झालं? त्या जॉब कोणी दिला? त्या कबीरने. खोट्या आरोपाखाली तिला जेलमध्ये टाकलं, पण सोडायला कोण गेलं धावून? तो कबीर. तो कबीर किर्लोस्कर आहे म्हणून ती सखी उड्या मारतीये, तर तिच्यात कुठून आली एवढी हिंमत? यावर आता नंदा म्हणते, तू चुकतेस. बघ ना, सखी कॅरम कोणाबरोबर खेळली? कबीराबरोबर. त्यावर ती जिंकली पण. बरं, कारण तिला चांगलंच कॅरम खेळता येत होतं. तिला नोकरी नाही मिळाली, मग ती घरामध्ये रडत नाही बसली, तर तिने नोकरीसाठी प्रयत्न केले आणि तिला नोकरी मिळाली. पण आता ही जी नंदा आहे ती भडकवण्याचा प्रयत्न करत असते मनस्विनीला आणि मनस्विनीला जाणीव करून देत असते की ही मनस्विनी चांगलीच तोंडावर आपटली आहे आणि लहानशा सखी समोर ही हरली आहे. पुढे आता ही नंदा म्हणते, आता तीच बघ ना तुझी कोणती चंद्रिका फंद्रिका, तिला सुद्धा ती सखी पुरून उरली बाई. कारण तिला लढायला चांगलं येत होतं. अगं एवढीशी ती चिमुरडी चिटुकली सखी, आता तर ती लयच ताकदवान झाली आहे. 10 हत्तीचं बळ तिच्या अंगात आल्यासारखं ती वागतीये. आता ही मनस्विनी म्हणते, वागू दे, छोट्या मोठ्या गोष्टीने मला फरक नाही पडत, करून करून ती काय करेल? हे घर माझ्या नावावर आहे कायद्याने, त्यामुळे या प्रॉपर्टी मध्ये कोणाला एंट्री द्यायची कोणाला नाही द्यायची ते माझ्या हातात आहे, त्याचे मालकी हक्क माझ्या हाती आहे. यावर आता ही नंदा म्हणते, प्रत्येक गोष्टीला पडवाट असते मित्रांनो, तसंच होणार आहे. नंदा म्हणते, तसंच त्या कायद्याला सुद्धा पडवाट आहे. आता ती एकटी आहे म्हणून तुला वाटत असेल की ती कायच करून घेईल, पण आता जर तिला कबीरची साथ मिळाली, प्रत्येक गोष्टीत कबीरने तिला मदत केली तर ही मनस्विनी ओव्हर कॉन्फिडंट, ही म्हणते शक्यच नाहीये. सखी खूप स्वाभिमानी आहे, मरेल माझ्याशी लढण्यासाठी कोणाचीच मदत नाही घेणार. कबीरची तर नाहीच नाही, मी तिला चांगलंच ओळखते. त्यावर नंदा म्हणते, काय ग, तू नाही ओळखत तिला? राघव आणि तेजस्विनी कामाची ती पोरगी आहे. राघव चिवट. बघा मित्रांनो, आता ह्या मनस्विनीला शंका येते. मनस्विनी विचारते नंदाला, काय ग, तुला राघव बद्दल कसं माहिती? तर ही मनस्विनी सुद्धा थोडी घाबरते आणि नंदा, तिला तर काही समजतच नसतं की काय बोलू आता. नंदाने नक्कीच काहीतरी लपवलंय भूतकाळाबद्दल. तर मित्रांनो, उद्या आपल्याला कळेलच. आजचा भाग इथे संपतो, पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत सखीने मस्त साडी नेसली असते आणि फेटा लावला असतो. डोलीत बसून सखीची वाजत गाजत एंट्री होते कामत बंगल्यावर. सरकार झोपेतच असते, तिची झोप उडते. खाली येऊन बघते तर काय, समोर सखी असते. सखी एकदम हटके अंदाजात एंट्री घेते आणि ते खूप छान दिसत असते. सखी सरकार समोर येणार आणि म्हणणार, बजाव रे बजाव, कामत घराण्याची वारसदार आली आहे, घरात असलेलं सरकार पाळायला, मी बेबी सरकार बनायला आली आहे. यावेळेस पाठिंबा सोबत आणलाय. ही आता शिट्टी वाजवते आणि कान्हा सुद्धा येतो तिथे त्याच्या बुलेटवर एंट्री घेऊन. म्हणजे आता सखी आणि कान्हा एकत्र आलेत. आता खूपच मजा येणार आहे मित्रांनो. सखी आणि कान्हा एकत्र सरकारला घराबाहेर हाकलणार आणि सरकार सोबतच कामत बंगल्यात राहणार. तर
तर खूपच एक्साइटेड आहे पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी. तुम्ही पण असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि कमेंट्समध्ये तुमची मतं नक्की कळवा. कसा वाटला आजचा भाग. थँक्यू आणि टेक केअर.